मास्टर माइंड कॉम्पिटिटिव्ह क्लास ढानकी चे संचालक मी हेमंत सर। आज तुम्हाला डेसिमलमध्ये मल्टिप्लिकेशन म्हणजे गुणाकार कशा साध्या आणि सोप्या भाषेत करता येईल हे तुम्हाला सांगायचे आहे। बघा मित्रांनो, आपल्या चॅनलवर जर तुम्ही आता नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी शेअर करा, लाईक करा आणि कमेंट्स करा। बघा, तर आज आपला आहे विषय मल्टिप्लिकेशन। मल्टिप्लिकेशन मध्ये काय असते डेसिमल मल्टिप्लिकेशन मध्ये, तर आपण प्रश्न घेऊयात। मी स्वतःच्या हाताने प्रश्न बनवतो आणि नंतर घेतो। बघा, त्याच्यामुळे काय फायदा होते ते पण पुन्हा तुम्हाला सांगतो। 2.4 × 0.009 × 7.6 × 0.47 तर तीनदा मल्टिप्लिकेशन आहे 4 अंकांच्या। त्याला काय करायचं, डेसिमलच्या म्हणजे दशमलवच्या नंतर किती अंक आहेत ते शोधायचे। दशमलवच्या नंतर किती अंक आहेत, इथं 1, इथं 3, इथं 1, इथं 2, यांची करायची बेरीज। 1 आणि 3 4, 4 आणि 1 5, 5 आणि 2 7। आता बघा, आपण दशमलव हे किती अंकाच्या अगोदर येणार आहेत हे पाहिलं तर 7 अंक झाले आपले। कसे, दशमलवच्या नंतर येणारा अंक 1, इथं 3, इथं 1, इथं 2 आले 7। आता हे अंक काय होतील, याचा अर्थ हे अंक झाले आता 24 × 9 × 76 × 47 अशा प्रकारचे अंक झाले। आता यांच्या मल्टिप्लिकेशन करायचे आहे तर मॅक्झिमम मुलं म्हणजे जास्तीत जास्त मुलं काय करतात, 24 × 9 मग ते यांच्या गुणाकार आल्यानंतर 76, याच्या गुणाकार आल्यानंतर 47। पण आपण तुम्हाला सांगितलेलं आहे की 3 अंकी आणि 4 अंकी गुणाकाराचा फायदा काय, तर 3 अंकी आणि 4 अंकी गुणाकार आपण चांगल्या पद्धतीने तुम्हाला समजून सांगितलेला आहे। यालाही तसंच करायचं आहे। काय करायचं, सगळ्यात मोठ्या अंकाच्या सगळ्यात छोट्या अंकाचे पहिले गुणाकार करा। म्हणजे जसं एक्झाम्पल मध्ये 9 × 76 किती होतील, 9 × 54 4 हातचे 5, 9 × 7 63 5 68 684 आणि 24 × 47 करा। 24 × 47 काय होईल, 7 × 28 8 हातचे 2, 4 × 16 2 18, 18 × 14 32, 32 2 हातचे 3, 4 2 8 आणि 3 11। म्हणजे ह्या दोन संख्येच्या गुणाकाराला 11 28 आणि यांच्याला 684। आता आपण करू 1128 × 684 684। इथं चौथा अंक आला नाही, याला 0 वापरा आणि याच्या करा गुणाकार। पहा, तुम्हाला जे पद्धत सांगितली होती त्या तिथं पद्धत सांगितली आहे। इथं मी फास्ट करतो, किती वेळात होते पहा। 8 × 32 2 हातचे 3, 2 × 8 8 आणि 3 11, 8 8 64 11 75 5 हातचे 7, 7 आणि 4 11, 8 सकम 48 59 59 60 65 75 पुन्हा हातचे 7, 7 आणि 4 11 11 11 11 आणि 8 19 20 21 10 31 1 हातचे 3, 3 आणि 8 11 11 11 11 आणि 6 17 7 हातचे 1 1 आणि 6 7। इथं गुणाकार करून हे 0च उत्तर येणार आहे, काही विषय नाही। आता आपल्या किती अंकाच्या नंतर दशमलव आहे, किती अंकाच्या अगोदर दशमलव आहे, तर 7। तर मोजायचे 1 2 3 4 5 6 6 आले। 7 अंक पाहिजेत आपल्याला, तर इथं वापरायचा 0 आणि पॉईंट द्यायचा। म्हणजे किती उत्तर आला आपला, 0.0771552। आता बघा, पुन्हा एकदा तुम्हाला समजून हे गोष्ट सांगायची राहिली मला की दशमलव सिम्बॉल आहे, तर याच्यानंतर 0 0 0 10 वेळा असतील तरी 11व्या वेळेस अंक जर आला कोणता पण तर त्याला महत्व आहे, अन्यथा याला महत्व नाही। ह्या दशमलवच्या नंतर ह्या शून्याची काही व्हॅल्युएशन नाही। त्याच प्रकारे अगोदर पण इकडे 0 0 दिले तर इथं काहीतरी अंक असेल तर महत्व, अन्यथा यालाही महत्व नाही। म्हणजे लक्षात आलं, हेही रॉंग आहे आणि हे पण रॉंग आहे। याच्यानंतर आपल्याला वापरायचेच नाही। मी पर्सेंटेजमध्ये तुम्हाला पुन्हा व्यवस्थित सांगणार आहे। लवकरच आपण पर्सेंटेजचे पण चॅप्टर आणणार आहोत। बघा, पुन्हा आपल्याला दुसरा एक उदाहरण देतो मी तुम्हाला, हा समजलाच असेल, हा व्यवस्थित घ्या। शांत पद्धतीने जर शांततेच्या काळात शांत पद्धतीने जर तुम्ही अभ्यास केलेत तर मित्रांनो, मेहनतीच्या काळात तुम्हाला मेहनत करावी लागणार नाही। आणि एक म्हणच आहे, जीवनात जिंकायचे असेल
तर रणांगणात उतरा, रणांगणात उतरलात तरी प्रयत्न करा, प्रयत्नात श्रद्धेची पूजा करा, मग बघा यश कसं तुमच्या पायाची लोळण घालते. आपलं काय व्हायलं, ज्या मुलांना नोकऱ्या मिळाल्या त्यांना 4-4, 3-3, 2-2 नोकऱ्या मिळाल्या ना, आपल्याला एक मिळत नाही का? कारण त्यांच्या स्ट्रॅटेज्या परफेक्ट आहेत. आज एका मार्कासाठी अर्ध्या मार्कासाठी प्रॅक्टिस करावं लागेल, तेव्हा तुम्हाला येऊन 365 दिवसात त्या 100 पैकी 95-90 पर्यंत पोहोचता येईल. दुसरं उदाहरण घेऊ आपण. 8.086 इंटू 1.23 इंटू 0.9 इंटू 2.7. आताच आपण 2.7 घेतला होता, कॅन्सल करू याला, 1.4 घेऊन घेऊ. बरं झालं. काय करायचं पुन्हा एकदा व्यवस्थित लक्ष द्या. दशमलवच्या नंतर 2 अंक आहेत, 2 घ्या. इथंही 2 आहेत, 2 घ्या. इथं 1 आहे, 1 घ्या. इथं 1 आहे, 1 घ्या. किती झाले? 2, 2, 4, 5 आणि 1, 6 झाले. 6 अंकाच्या नंतर आपला दशमलव येणार आहे. आता ह्या अंकांना म्हणजे मी तुम्हाला तेव्हा सांगितलं तसं आता काही करायची गरज नाही. आता तुम्हाला लक्षात आलं असेल, सगळ्यात मोठ्या अंकासोबत सगळ्यात लहान अंकांच्या मल्टिप्लाय करा. तर सगळ्यात मोठा कोणता आहे? 123 आणि 9. तर 123 गुणिला 9 करा. 9 ते 27 चे 7, ह्या दोघांच्या गुणाकार. 9 ते 27 चे 7 हातचे 2, 9 दुने 18, 2 20 च्या 0 हातचे 2, 9 1 9, 9 2 11. आता ह्या दोघांच्या मल्टिप्लाय करा. 14 गुणिला 86. तर 14च्या पाडा येत असेल तर ठीक आहे, अन्यथा तुम्ही 86 गुणिला 14. मला 14च्या पाडा येते, पण मी तुम्हाला सांगण्यासाठी सांगतोय की अशाच पद्धतीने केलं तर सोपं जाते. 6 चौ 24 चे 4 हातचे 2, 8 चौ 32, 2 34 आणि 6 40 च्या 0 हातचे 4, 8 1 8, 8 आणि 4 12, 1204. आता 1204 बरोबर मल्टिप्लाय करायचे आहे. पहा 728 चे 8, इथं 0 0 ज्या म्हणजे ते 2च तसे येतील. पहा 728 चे 8 हातचे 2, 4 0 0 7 0 0 हातचे 2 होते, 2 आले. 4 1 4, 4 4 14 4, 18 चे 8 हातच्या 1, 1 4 5, 5 आणि 7 12, 12 चे 2 हातच्या 1, 1 1 2 3, 2 1 2 आणि 1 3, 1 च्या 1 आलं. पहा 6 अंकाच्या अगोदर डेसिमल 1 2 3 4 5 6. हा झाला आपला उत्तर. किती वेळात येते दादांनो? फक्त थोडंसं पेशन्स ठेवा. तुम्हाला सांगितलं गुणाकार का बरं, मी सगळ्या शिक्षकांपेक्षा वेगळा वागायलो. सगळ्या शिक्षकांना म्हणतात की गुणाकार तुम्हाला जसं येत होतं तसं, पण तुम्हाला हे जेवढं सोपं होईल तेवढंच तुम्हाला गणितामधले सगळे चॅप्टर सिंपल होतील. मी यशची पूट घेत नाही, कारण मी सायन्समधून आलेला व्यक्ती नाही, मी आहे कला शाखेमधून आलेला व्यक्ती. त्यामुळे प्रॉब्लेम हा येते, मुलांना यक्सची पूट करतात पण मुलांना फॉर्म्युले येतात काय? मग मुलांना काय येतात? ट्रिक्स येतात. मग ट्रिक्स केव्हा लक्षात राहील? आपल्याला आठवते ट्रिक्स केव्हा लक्षात राहते? ट्रिक्स आपण एखादी प्रश्न 4-5 वेळा केले तर. पण फॉर्म्युले का लक्षात राहत नाही? तर फॉर्म्युल्यामध्ये एका चॅप्टरला 5-5, 6-6 प्रकारचे फॉर्म्युले, एवढे फॉर्म्युले लक्षात ठेवण्याची आपली क्षमता नसते. तर असो, पुन्हा आपण एक उदाहरण समजून सांगतो तुम्हाला. हिंदी मध्ये एक म्हण आहे, हम ना होते तो आपके चेहरे को कमल कौन कहता, ये तो दुआ है मोहब्बत की वरना पत्थर को ताजमहल कौन कहता. तसाच प्रकारे आहे आपली परिस्थिती. हे आहे, हिला आपल्याला काय समजावं लागेल? काय समजावं लागेल? हिला आपला ताजमहल समजावं लागेल. स्पर्धा परीक्षेला आपला ताजमहल समजावं लागेल ना, तिच्यासोबत मेहनत करावं लागेल. तो फळ नक्कीच भेटेल. जिथपर्यंत मेहनत करणार नाही. मेहनत म्हणजे काय करायची आहे? खूप जास्त मेहनत करायची नाही मित्रांनो. आपल्याला सिंपल आणि साध्या पद्धतीने थोडं, मी जे सांगायला तुम्हाला, तुम्ही हे प्रश्न जास्तीत जास्त सोडवा. पुन्हा एकदा मी मल्टिप्लिकेशनच्या घेतो, त्याच्यानंतर एक डिवायडेशनच्या सांगतो, 1-2 डिवायडेशनचे सांगतो. .64 इंटू 3.9 इंटू 8.7 इंटू 7.3. इथं काय करायचं? इथंही तेच करायचं. आपल्याला डेसिमल मोजायचे आहेत. इथं किती डेसिमल आहेत? 2. इथं 3. आता लिहायची गरज नाही, मी तुम्हाला एक एक सिंपल ट्रिक्स काढून देतो. 2 1 3 3 1 4 4 1 5 लिहून ठेवायचे. 5 लिहिलो आपण. आता काय करायचं?
सगळ्यात छोट्या बरोबर सगळ्यात मोठ्याच्या करायच्या आणि सगळ्यात मधातले जे 2 अंक आहेत त्यांच्यात हे करायच्या. म्हणजे पहा, पहिला नंबर कोणत्या संख्येला येईल याला, 2 नंबर याला, 3 नंबर याला, 4 नंबर याला. म्हणजे सगळ्यात लहान बरोबर सगळ्यात मोठं गेलं तर आपले 4 अंक 3-4 अंकापर्यंत अंक पोहोचतात. तर 3 9 9 7 63 3 हातचे 6 3 7 21 6 27 9 8 72 27 न 72 99 9 8 24 24 आणि 9 33. आता 64 आणि 73 घेऊ. 3 चौ 12 चे 2 हातच्या 1 3 सक 18 ने 1 19 19 7 चौ 28 28 न 19 28 न 20 48 म्हणजे 47 47 चे 7 हातचे 4 साइन 7 42 न 4 46 46 72. तर 46 72 चा गुणाकार करू. 3 दुने 6 9 दुने 18 7 तिया 21 21 न 18 39 39 चे 9 हातचे 3 3 दुने 6 3 9 9 18 18 9 27 9 7 63 63 न 27 70 20 90 90 च्या 0 हातचे 9 3 दुने 6 9 15 15 न 12 27 27 28 न 20 48 9 सक 54 48 न 54 48 न 4 52 52 न 50 102 102 चे 10 हातचे 10 3 7 21 न 10 31 31 9 चौ 36 31 न 36 33 60 67 67 न 18 67 न 8 75 न 10 85 85 चे 5 हातचे 8 3 सक 18 18 आणि 8 26 26 आणि 12 38 38 चे 8 हातचे 3 3 चौ 12 आणि 3 15. किती अंकानंतर आहे 5 1 2 3 4 5. आता काही मुलांना प्रश्न पडला असेल की सर एवढा स्टेप करत राहायचं का, कधी कधी असं होते. तर लक्षात घ्या, तुम्ही ऑप्शन असतातच तुमच्याकडे, काय चेक करायचं 5 अंकाच्या नंतर किती अंकाला दशमलव आहेत. जर 5 अंकाच्या अगोदर जर दशमलवला असता तर तोच ऑप्शन परफेक्ट असता. पण कदाचित 2 आले तर मग 2 मध्ये काय चेक करायच्या, तर पहा 9 चौ 36 म्हणजे इथं 6 आले, साइन 7 42 म्हणजे इथं 2 आले ना, 2 6 म्हणजे शेवटी 6 आला. शेवटच्या 6च्या जर असेल तर तुम्हाला तो उत्तर देईल, म्हणजे तुम्हाला तेवढी वेळही लागणार नाही. पण दशमलव केव्हा वापरायचे याच्यासाठी हा महत्वाचा विषय आहे. असो, तर मित्रांनो मोठा व्हिडिओ बनवत नाही, डेसिमल ज्याला डिवायडेशनच्या पण आदेश घालतो मी थोड्या वेळानंतर. तर बघा, लक्ष द्या की तुम्हाला सोपं वाटलं की नाही हे मला लवकरात लवकर कळवा, कॉमेंट्समध्ये कळवा. तुम्ही जेवढं मला जास्त प्रतिसाद द्याल तेवढंच मी तुम्हाला जास्तीत जास्त व्हिडिओ तुमच्यापर्यंत अपलोड करण्याचा प्रयत्न करेन. त्याच्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा आणि पुन्हा भेटूया आपण. धन्यवाद.